श्री स्वामी समर्थ. किती सांगू मी सांगू कोणाला, आज स्वामींचा प्रकट दिन आला, आज स्वामींचा प्रकट दिन आला. तर गाईज, आज स्वामींचा प्रकट दिन आहे आणि माझी सकाळची जी घरातली पूजा होती ती मी केलेली आहे आणि मला केंद्रात पण जायचं होतं. तर मला सकाळी वेळ नाही भेटला, म्हणून मी संध्याकाळच्या आरतीला केंद्रात मी आणि माझी मैत्रीण इथं उपस्थित राहिलेलो. आणि स्वामी प्रकट दिनाची इथं खूप सारी गर्दी होती. अक्षरशः आम्हाला उभे राहायलासुद्धा जागा नव्हती. तर आम्ही पाठीमागेच इथे उभे राहिलेलो आणि छान अशी आरती केली. मेन पॉईंट म्हणजे मला आरतीला इथं उभं राहायचं होतं, त्याच्यासाठी माझा आटापिटा चालला होता. पण आरतीसुद्धा माझ्या हाती लागलेली होती आणि आरतीसुद्धा खूप सुंदर झाली. खूप सुंदर वाटतं केंद्रामध्ये. आणि दर्शनालासुद्धा जायचं होतं, तर दर्शनासुद्धा इथे सहजासहजी होणार नव्हतं हे मला माहीत होतं. तर दर्शनाला रांगा देखील इथे लेडीजच्या अगोदर घेतलेल्या होत्या आणि छान अशी रांगोळी देखील बाहेर काढलेली होती आणि आम्ही रांगेतच इथे दर्शनाला गेलेलो. मस्त असं डेकोरेशनसुद्धा केलेलं होतं. आतमध्ये सुद्धा छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि रांगेतच सर्वांचं इथं दर्शन सुरू आहे. आणि हे बघा, स्वामींच्या तिथं डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आणि खूप छान आणि प्रसन्न असं वाटलं. तर मलाही देखील खूप छान वाटलं. तर तुम्ही तुमचा स्वामी प्रकट दिन कसा साजरा केला हे मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही स्वामींची कुठली सेवा रोज करता हे देखील कळवा. तर श्री स्वामी समर्थ.